आता आपली मीटिंग झाली, ट्रान्सपोर्ट युनियन बरोबर झाली, काही आपले शिवसेनेचे नेते होते. एक्झॅक्टली मीटिंग मध्ये काय महाराष्ट्रातील रिक्षा टॅक्सी युनियनच्या नेत्यांबरोबर आज बैठक झाली. मी बैठकीचं आमंत्रण दिलं होतं आणि आमंत्रण देताना सांगितलं होतं की जे रिक्षा चालक आहे, टॅक्सी चालक आहे, त्यांना मराठी अनिवार्य आहे ही राज्य शासनाची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी तुम्ही सहमत आहात का? तर त्यांनी प्रत्येकाने सांगितलं की ह्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत, परंतु काही त्यांच्या मागण्या होत्या. काही जे नेते मंडळी आहेत त्यांनी मराठी जुजबी म्हणजे कशा प्रकारचं मराठी तुम्हाला अपेक्षित आहे ते विचारलं. तर मी त्यांना सांगितलं की जो नियमामध्ये शब्दप्रयोग आहे की जुजबी आलं पाहिजे, म्हणजे प्रवासी मागे बसल्यानंतर त्याला कुठे जायचं आहे, काय सेवा हवी आहे, त्याला पैसे किती झाले, ह्या ज्या जुजबी गोष्टी असतात त्या रिक्षा चालकाला किंवा टॅक्सी चालकाला किंवा आता भविष्यामध्ये तर आम्ही ओला, उबेर, रॅपिडो प्रवासी ज्या गाड्या आहेत त्यांचा पण समावेश यामध्ये करणार आहोत. तर काही लोकांनी 6 महिन्याची मुदत मागितली, काही लोकांनी 1 वर्षाची मुदत मागितली, काही लोकांनी 3 महिन्याची मुदत मागितली. वेगवेगळ्या संघटना होत्या आणि वेगवेगळ्या संघटनांच्या माध्यमातून आता चर्चा झाली, सकारात्मक चर्चा झाली. मला अभिमान ह्या गोष्टीचा आहे की परिवहन मंत्री म्हणून प्रताप सरनाईकनी ही भूमिका घेतलेली आहे की महाराष्ट्रामध्ये जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर रिक्षा टॅक्सी चालवायची असेल तर तुम्हाला मराठी अनिवार्य आहे, मराठी येणं बंधनकारक आहे, जुजबी मराठी तुम्हाला यायलाच हवं. ह्या भूमिकेशी सगळ्यांनी सहमती दर्शवली. आता प्रश्न असा आहे की त्यांनी ह्याही गोष्टीशी पूर्तता करायचं सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या रिक्षा संघटनांचे काही कार्यालय आहेत त्या ठिकाणी मराठी शिकवणी घेऊ. शशांक रावांनी सांगितलं जवळजवळ आमचे काही गोरेगावचं एक आमचं कार्यालय त्या ठिकाणी 70 ते 80 एका वेळेस रिक्षा चालक बसू शकतील, टॅक्सी चालक बसू शकतील, आम्ही त्यांच्यासाठी ट्युशन्स घेऊ. काही लोकांनी सांगितलं आम्ही आमच्या कार्यालयामध्ये घेऊ, काही लोकांनी सांगितलं आम्ही हॉल त्यासाठी भाड्यानं घेऊ. म्हणजे हाजी अराफत शेख किंवा बाकीचे जे काही हे नेते मंडळी आलेले प्रत्येकाने प्रत्येकाची भूमिका स्पष्ट केली आणि भूमिका स्पष्ट करताना त्यांचं असं म्हणणं होतं की आमच्या रोजीरोटीवर कुठेही पाय आला नाही पाहिजे, रोजीरोटी कुठेही बंद झाली नाही पाहिजे आणि त्या पद्धतीची जर तुमची भूमिका असेल तर ते आम्हाला मान्य आहे. आणि आम्ही त्यांना सांगितलं की शेवटी हे राज्य शासन आहे, देशातलं प्रगत राज्य म्हणून परिचित आहे. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री अतिशय चांगल्या प्रकारचं काम करत असताना रोजगार निर्मिती हे आमचा पहिला उद्देश आहे आणि त्या माध्यमातून देशामध्ये रोजगार निर्मितीचं पहिलं राज्य करण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळे ह्या कारणांमुळे तर आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कोणाचा रोजगार बुडणार नाही याची आम्ही दक्षता घेऊ. परंतु शेवटी तुम्ही जर असं म्हणाल की नाही आम्ही महाराष्ट्रात राहू, व्यवसाय करू, आम्ही रिक्षा चालू, आम्ही टॅक्सी चालू, परंतु आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये हिंदीमध्येच बोलणार, मराठी बोलणार नाही, हे चालणार नाही. आणि जे माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी ते स्पष्टपणे सहमत होते. त्यांनी मुदत मागितलेली आहे आणि मुदत मागत असताना सुद्धा त्यांनी जबाबदारी सुद्धा घेतलेली आहे की आम्ही साहित्य परिषद म्हणजे कोकण मराठी साहित्य परिषद यांनी सांगितलेलं आहे की आम्ही आमच्या 72 शाखांमध्ये मराठी शिकू. आमच्या मेंढळताईंनी सांगितलेलं आहे की आमच्या मुंबई मराठी साहित्य संघातर्फे आम्ही मराठी शिकू. त्यांचं सुद्धा ज्ञान जे आहे, त्यांची सुद्धा मदत जी आहे ती घेण्याची भूमिका ह्या सर्वांनी ठरवलेली आहे. मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त केलाय आणि त्यामुळे आमच्या भूमिकेशी, राज्य शासनाच्या भूमिकेशी सर्व रिक्षा टॅक्सी युनियनचे नेते तयार आहेत की आमच्या त्यांनी मुदत मागितलेली आहे, परंतु शेवटी मुदत मागितलेली आहे. उद्या आमच्या आता आरटीओच्या अधिकाऱ्यांची मी बैठक केली कारण मला कळलं पाहिजे ना, शेवटी त्यांनी मुदत वाढवली. आपल्याला हे राजकीय काही घोषणा आहे आणि त्यामुळे आपण आता त्यांना म्हणजे त्यांचं समाधान करण्यासाठी त्यांना मुदत वाढ वगैरे द्यायची अशी भूमिका बिलकुल नाही. मी आता त्यांना शब्द काही दिलेला नाहीये. उद्या आरटीओच्या सगळ्या 59 आरटीओची मी बैठक बोलवलेली आहे सकाळी 10:30 वाजता आणि त्या बैठकीमध्ये ह्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ. त्यांनी मुदतवाढ जर मागितली असेल, मी आधीच घोषणा केली होती की तुम्हाला जर शिकवणी पाहिजे असेल शिकवणी द्यायला तयार आहे, तुम्हाला जर काही स्वयंसेवी संस्थांची मदत पाहिजे असेल तर ती मदत द्यायला तयार आहोत, तुम्हाला जर मुदत पाहिजे असेल तर ती आम्ही मुदत द्यायला तयार आहोत, परंतु मुजोरी चालणार नाही.
आम्ही व्यवसाय करू, धंदा करू, परंतु आम्ही मराठी बोलणार नाही, ही जर भाषा तुमची असेल तर ती भाषा परिवहन मंत्री म्हणून मी सहन करणार. आता मुदतवाढ दिली आहे त्यांना का? त्यांची आता भूमिका मुदतवाढ जी दिली आहे का? नाही, आता मुदतवाढ दिलेली नाही, परंतु त्यांना मी सांगितलेलं आहे की सकारात्मक आम्ही भूमिका घेऊ. फक्त उद्या आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ आणि पुढे करू. एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो, मुदतवाढ ही त्यांनी मागितलेली आहे, आमची द्यायची तयारी आहे, पण फक्त आता किती वेळ द्यायचा, किती काळासाठी द्यायचा, कारण काय मुदतवाढ संपणार नाही. कारण आजच्याच बैठकीमध्ये कोणी 3 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 6 महिन्याची मागितलेली आहे, कोणी 1 वर्षाची मागितलेली आहे. शेवटी आम्हालाही ठरवावं लागेल हो, फक्त ही राजकीय घोषणा नको. उद्या जर 3 महिने झाले, 6 महिने झाले आणि कोणी मराठी बोललाच नाही तर आम्हाला शेवटी पकडणार सर्वसामान्य जनता हे आम्हाला. परंतु माझं आपल्या माध्यमातून जनतेला सुद्धा आव्हान आहे आणि त्यांनी सुद्धा तीच भूमिका मांडली. जर ड्रायव्हर आणि म्हणजे टॅक्सी ड्रायव्हर किंवा रिक्षा ड्रायव्हर हा हिंदी आहे, हिंदी भाषिकच आहे असं समजून प्रवाशांनी सुद्धा त्यांच्याबरोबर हिंदीमध्ये संवाद साधणं योग्य नाही. जबाबदारी प्रवाशांची सुद्धा आहे. प्रवाशांनी सुद्धा त्यांच्याबरोबर मराठीमध्ये संवाद जर साधला तर 70% काम इकडेच आमचं संपेल. 15 ऑगस्ट पर्यंत त्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय आहे का? 6 महिन्याचा किंवा 3 महिन्याचा काही कालावधी देण्याची सरकारची भूमिका आहे? नाही, आम्ही वेळ देऊ, योग्य ती वेळ देऊ. ह्या बाबतीतला निर्णय उद्या मी घेईल. परंतु शेवटी काही आता बघा, मी मीरा भाईंदरच्या लोकप्रतिनिधींनी पत्र दिलं होतं आणि त्या पत्राच्या अनुषंगानं मी माहिती घेतली. मीरा भाईंदरला रिक्षा परमिट तपासणी 3066 झालेली आहे. म्हणजे 1 महिन्यापासून आम्ही ही मोहीम केली तर 3066 रिक्षा परमिट तपासणी आम्ही केलेली आहे. मराठी ज्ञान नसलेले त्यामध्ये 499 आम्हाला हे चालक मालक आढळलेले आहेत आणि मराठी ज्ञान असलेले 2567 आहे. म्हणजे 16.27% आजपर्यंतचा जो रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये मराठी ज्ञान नसलेले रिक्षा चालक मालक आहे. म्हणजे आम्हाला हे कळलं आहे की आता बाबा एवढ्या संख्येपैकी एवढी जी पर्सेंटेज आहे ती लोक हिंदी भाषिक, म्हणजे शासनाला सुद्धा त्यांची भूमिका ठरवत असताना ह्या गोष्टींचा सरासर विचार करावा लागेल. मीरा भाईंदरला हिंदी भाषिक जास्त आहे, त्या ठिकाणी पर्सेंटेज आहे. ठाण्याला हिंदी भाषिक कमी आहे, कल्याण डोंबिवलीला हिंदी भाषिक कमी आहे, मुंबईला काही क्षेत्रामध्ये हिंदी भाषिक जास्त आहे तर काही ठिकाणी कमी आहे. आम्हाला हे सगळं नॉलेज जे आहे आमच्या आरटीओच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून उद्या मिळेल आणि त्यासाठी आम्ही ती उद्याची बैठक. 15 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय काय सकारात्मक आहे? नाही, बघा, मुदतवाढ काही लोकांनी 3 महिन्याची मागितली आहे, काही लोकांनी 6 महिन्याची मागितली आहे, काही लोकांनी 1 वर्षाची मागितली. आता किती मुदतवाढ द्यायची हा आता आम्ही उद्या निर्णय घेऊ. शेवटी मुदतवाढ दिल्यानंतर त्या मुदतीच्या कालावधीमध्ये ते झालंही पाहिजे ना. फक्त बैठक घ्यायची आणि मुदत मागायची, पण काही त्यातनं शक्य जर होणार नसेल तर ते नाही. आता शेवटी ही काय राजकीय घोषणा नाही. महाराष्ट्रामध्ये आणि मराठी भाषेमध्ये मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार व्हावा ही राज्य शासनाची भूमिका आहे. परिवहन मंत्री म्हणून माझी भूमिका आहे आणि मला आनंद ह्याच गोष्टीचा आहे की प्रत्येकाने परिवहन मंत्री म्हणून माझी जी भूमिका आहे ती मान्य केलेली आहे की मराठीमध्ये व्यवहार होणं गरजेचं आहे. फक्त ते जुजवी मराठी असलं पाहिजे. म्हणजे महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. ही जी माझी भूमिका आहे त्या भूमिकेशी सगळे जी नेते मंडळी आता आलेली ती सहमत आहे. मुदतवाढचा निर्णय नेमका कधी होणार आहे आणि कुठल्या उद्या ह्या संदर्भात मी बैठक घेतोय आणि त्या बैठकीनंतर निर्णय. काय संदीप देशपांडेंचं म्हणणं आहे की आम्हाला बैठकीला बोलवलं नाही आमच्या संघटनेला. नाही, ज्या लोकांनी पहिलं असं सांगतोय संदीप देशपांडे आणि बाकीच्या काही लोकांनी ती म्हणजे आमच्या भूमिकेला पाठिंबा दिला होता. आज आम्ही बैठकीला बोलवलं, फक्त विरोध ज्यांनी केला म्हणजे शशांक राव, संजय निरुपम, हाजी अराफत शेख ह्या लोकांनी विरोध केला होता. त्या विरोध करणाऱ्या संघटनांनी बोलवलं. उलट मला असं वाटतं की ही म्हणजे त्यांच्या पक्षाच्या नेत्यांनी तर स्वागत केलेलं आहे, त्यामुळे त्यांना बोलायची गरज नाही, ते आमच्या सोबतच आहे. उद्या आमच्या परिवहन भवनमध्ये ही बैठक आहे. उद्याच्या बैठकीमध्ये त्या बाबतीतला आम्ही निर्णय घेऊ. परवाने रद्द करण्यासंदर्भातला जो निर्णय आहे परवाने रद्द करण्याचा निर्णय शिथिल केला जाणार आहे. निर्णय जे आहे कुठलेही मागे आजच्या बैठकीमध्ये त्यांनी मुदत मागितलेली आहे. त्या मुदतीसाठी किती महिन्याची मुदत द्यायची हे आम्ही उद्या निर्णय घेऊ. परंतु
राज्य शासनाची पहिलीपासूनची जी भूमिका आहे ती भूमिका आजही त्या भूमिकेवर मी ठाम आहे. माझं आजही असंच म्हणणं आहे, महाराष्ट्रामध्ये व्यवसाय करायचा असेल तर मराठी अनिवार्य आहे. की संजय निरुपमांना 2 कानाखाली वाजवली असती आनंद दिघे असते तर एकनाथ शिंदेने एक तरी वाजवायला मला माझं असं म्हणणं आहे की या विषयावर मला जायचं नाही. मूळ मुद्दा बाजूला राहील आणि काहीतरी तिसराच मुद्दा मध्ये येईल. मराठीची गळचेपी ह्या सगळ्या मुद्द्यांमुळे आजपर्यंत झालेलं नाही. आजही प्रताप सरनाईक ठाम आहे. म्हणून आज या ठिकाणी जे विरोध केला त्या लोकांना बोलवलं आणि त्यांनी सुद्धा माझ्या भूमिकेवर सहमती दर्शवली. मला असं वाटतं की बाकीच्या राजकारणाशी मला काही घेणं देणं नाही. मी खऱ्या अर्थानं मराठी आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार करणारा परिवहन मंत्री आहे आणि माझ्या भूमिकेशी सर्व नेते मंडळी सहमत आहे. ह्या गोष्टीचा मला आनंद आहे. असं म्हणतात की मराठी यायला पाहिजे असं संघटनांनी मान्य केलं, मात्र एवढ्या वर्ष व्यवसाय करून मराठी येत नाही म्हणून खंत व्यक्त केली काय बैठकीत? नाही, ठीक आहे. आता त्यांना खंत वाटते. काही लोक ज्या हिंदी भाषिक लोक आज जे आले होते ते सुद्धा मराठीमध्ये चांगल्या प्रकारे बोलत होते. मी प्रत्येकाला सांगितलं, शशांकराव कर्नाटकाचे आहेत मूळचे, परंतु ते कर्नाटकामध्ये गेल्यानंतर आजही त्यांनी मला सांगितलं की माझ्या आईशी कानडी भाषेत बोलतो. त्यामुळे त्यांच्या मातृभाषेबद्दल त्यांना प्रेम आहे. ते चांगल्या प्रकारे बोलतात. तर मी बोललो मी मराठी आहे आणि मी जर मातृभाषेवर, जसं तुम्ही मातृवर आणि मातृभाषेवर प्रेम करता तसं जर मी केलं तर वावगं काय, चुकीचं काही नाही आहे. संजय निरुपम होते, मी त्यांना सांगितलं की आधी तुम्ही हिंदी सामन्याचे संपादक होतात, तुम्हाला असं वाटलं की बाळासाहेब कदाचित मराठी सामन्याचे सुद्धा तुम्हाला संपादक करतील म्हणून तुम्ही किती अस्खलित मराठीमध्ये बोलायला शिकलात. हाजी अराफत शेख आहे, त्यांनाही मी सांगितलं की तुम्ही सुद्धा रिक्षा युनियनचे नेते आहे, तुम्ही सुद्धा किती मराठीत अस्खलित बोलतात. त्यामुळे हे हिंदी भाषिक नेते आहेत, ते मराठीमध्ये जर चांगल्या प्रकारे बोलू शकतात तर रिक्षा ड्रायव्हर आणि टॅक्सी ड्रायव्हरनी मराठीमध्ये का बोलू नये? मराठी बेरोजगार तरुणांसाठी काही विशेष कोटा ठेवणार आहे का? कारण जर का हिंदी भाषिकांना परमिशन मिळायला लागली, त्यांना मराठी यायला लागलं तर मग स्थानिक मराठी तरुणांवरती अन्याय व्हायला नको या अनुषंगाने नाही, अशा प्रकारे काही कोणावर अन्याय होणार नाही आणि प्रत्येकाला रोजगार मिळेल याची जबाबदारी राज्य शासनाची आहे. आणि राज्य शासन कुठल्याही परिस्थितीमध्ये हा मराठी भाषिक, तो हिंदी भाषिक, ह्याचा रोजगार याला मिळाला पाहिजे, त्याला मिळाला नाही पाहिजे, हे मत राज्य शासनाचं नसतं. ज्याला रोजगाराची गरज आहे त्याला राज्य शासन पुढाकार घेऊन रोजगार मिळवून देण्याचा प्रयत्न करतो. जमिनीचा विषय आहे, त्यामुळे तुमच्यावर पुन्हा एकदा नरेंद्र मेहतांनी आरोप केले. एक गोष्ट सांगू का, मी ह्या भूमिकेवर ठाम आहे. आता हा मुद्दा नरेंद्र मेहतानेच घेतलाय ना आणि त्यांनीच पत्र दिलं. त्याच पत्राच्या आधारे हे सगळी आमचं म्हणजे जे मीरा भाईंदरला रिक्षा परमिट तपासणीची जी मोहीम आहे त्यांच्याच पत्रानुसार चालू केलं. त्यांनी दिलं पत्र आणि त्यानुसार ती मोहीम चालू केली. त्यामुळे कुठला तरी मुद्दा डायव्हर्ट करण्यासाठी जर कोणी काही करत असेल ना, मी अशा लोकांना भीक घालत नाही. आणि मी स्पष्टपणे सांगतो, बऱ्याच लोकांना असं वाटत होतं हे पुढे जाणार, हे मागे फिरणार, हे आता काय मराठीचा मुद्दा सोडून देणार. प्रताप सरनाईक ठाम आहे या भूमिकेवर. कुठल्याही परिस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये जर व्यवसाय करायचा असेल, तुम्हाला जर काम करायचं असेल तर मराठी अनिवार्य, मराठी यायलाच पाहिजे. सबसे पहले सभी रिक्शा टैक्सी यूनियन के हमारे जो नेते सर क्या आश्वासन दिया गया आज की मीटिंग? मैं सभी हमारे रिक्शा टैक्सी संगठनों के जो प्रतिनिधि है उनका दिल से स्वागत करता हूं. हमने जो राज्य शासन के माध्यम से निर्णय लिया कि रिक्शा चलाने वाले, टैक्सी चलाने वाले जो भी लोग हैं, जो भी ड्राइवर है, उनको मराठी आना चाहिए. और उस माध्यम से हम कोशिश कर रहे थे. कुछ हमने ड्राइव लिया और ड्राइव में मालूम भी पड़ा कि कितने लोगों को मराठी आता है, कितने लोगों को नहीं आता है. और आज भी जो नेता इस बैठक में थे वो विरोध कर रहे थे और विरोध करते करते कुछ नेताओं ने कहा था हम स्ट्राइक करेंगे, कुछ नेताओं ने कहा था कि हम इसका विरोध करेंगे, रास्ते पे उतरेंगे. मगर आज के बैठक में यह निर्णय लिया गया है और उन्होंने भी ये कहा कि हमें कुछ भी स्ट्राइक नहीं करेंगे, हम कुछ भी आगे नहीं जाएंगे. हमारा यही कहना है कि थोड़ा सा मोहलत हमको चाहिए. अगर महाराष्ट्र में हम काम करते हैं और जुज़वी जो मराठी है, जो प्रवासी और रिक्शा चालक और टैक्सी चालक के बीच में होती है, वो मराठी सीखना चाहिए. ये मत से हम सहमत हैं और इसलिए हमें वक्त चाहिए. अगर आप वक्त दोगे तो हमें
भी ऐसा लगता है कि हमारे लोगों को मराठी आना चाहिए और उसके लिए वो खुद ट्यूशन लेने के लिए तैयार है। जैसे हमारे संजय निरुपम जी ने कहा कि हम बैठक लेंगे, हम हमारे कार्यालय में सभी रिक्शा चालकों को, टैक्सी चालकों को मराठी सिखाएंगे। हाजी अरब शेख ने कहा है कि हम वहाँ पे अच्छी तरह से हम हॉल लेंगे, हॉल में मराठी सिखाएंगे। हमारे विक्रम प्रताप सिंह ने कहा कि हम भी सभी रिक्शा चालकों को मराठी सिखाने की कोशिश करेंगे। हमारे शशांक राव ने कहा कि हमारी यूनियन की जो कार्यालय और कार्यालय में हम हमारे टैक्सी और रिक्शा चालकों को बिठा के उनसे मराठी पढ़वा लेंगे, रिक्शा सिखाएंगे उनको मराठी। और खासकर हमारा जो कोकण मराठी साहित्य परिषद है, उन्होंने उनकी 72 शाखाओं में मराठी जो है वो सिखाने की जो उनकी कामना है वो हम पूरी करेंगे। मुंबई मराठी साहित्य परिषद है, उन्होंने कहा था कि हम भी मराठी सिखाएंगे। तो ऐसे हमारे मराठी साहित्यिक लोग भी सामने आ रहे हैं, वो भी मराठी सिखाने के लिए तैयार है। तो ऐसी परिस्थिति में मेरा ये कहना है कि आज की जो बैठक हो गई बहुत ही अच्छी हो गई। सिर्फ हमें ये निर्णय लेना है, क्योंकि मराठी सीखने के लिए अगर लोग तैयार है तो राज्य शासन की यही भूमिका है कि किसी भी हालत में हम उनको मराठी सिखाने के लिए प्रवृत्त करेंगे। वो मराठी सीखने को तैयार है। अगर उन्होंने टाइमिंग मांगा है, किसी ने 3 महीने का मांगा है, किसी ने 6 महीने का मांगा है, किसी ने 1 साल का मांगा है, हम टाइमिंग देने के लिए पहले भी तैयार थे और आज भी तैयार है। मगर कोई अगर ये कहेगा कि नहीं हम सीखेंगे नहीं, मगर हम धंधा भी करेंगे, व्यवसाय भी करेंगे महाराष्ट्र में, मगर मराठी हम तैयार ही नहीं होंगे सीखने के लिए, तो ये नहीं चलेगा। महाराष्ट्र में अगर आपको व्यवसाय करना होगा, महाराष्ट्र में अगर आपको काम करना है, महाराष्ट्र में अगर प्रवासी गाड़ियाँ जो आपको चलानी है, तो हमको मराठी आना चाहिए। या हमारी भूमिका है, ये भूमिका से ये सहमत थे, इसलिए मैं उनका आभार व्यक्त करता हूँ। अभी ऐसा है कि मीरा भाईंदर का रिपोर्ट आया, क्योंकि पहली तो मांग मीरा भाईंदर से हुई थी। मीरा भाईंदर के स्थानीय लोक प्रतिनिधि ने कंप्लेंट की थी, इसकी वजह से हमें ये जो निर्णय है वो निर्णय लेना पड़ा। कल आरटीओ के सभी हमारे 59 जो आरटीओ है सभी जगह से हमने रिपोर्ट मंगाए, सबकी रिपोर्ट आने के बाद हम निर्णय लेंगे। मगर शासन सकारात्मक है, शासन ने ऐसा कहीं नहीं कहा कि नहीं जबरदस्ती आपको आज के आज ही निर्णय लेना पड़ेगा। आज नहीं तो अभी इतने साल रुके भाई, थोड़ा दिन रुकने के लिए हमें कोई ऐसे नहीं है कि जबरदस्ती हम कर रहे हैं, मगर उसका टाइमिंग निश्चित होना चाहिए। जो लोगों ने मांग की है वो लोगों ने जिम्मेदारी भी लेनी चाहिए कि नहीं, हम अगर 3 महीने का टाइमिंग मांगते हैं, हम अगर 6 महीने का टाइमिंग मांगते हैं, तो हमारी जिम्मेदारी हमारी लोगों को वो 3 महीने में या 6 महीने में हम सिखाएंगे। थैंक यू सर। क्या की जो ड्राइव है उसमें रोहिंग्या और बांग्लादेशी लोग भी दिखाई दे रहे हैं। ये भी मैं आपको यही कहना चाहता हूँ कि ये सिर्फ मराठी का ये अलग मुद्दा है, मगर जो आरटीओ की जिम्मेदारी है, अगर गलत तरीके से कोई अगर डॉक्यूमेंट्स लिए हैं जिसमें रोहिंग्या बांग्लादेशी या कुछ गलत लोग हैं जिन्होंने कंप्लेंट आई है, 1-1 6-6 8-8 परमिट है, तो इसकी जो जानकारी है वो तो हमारी चेकिंग तो रेगुलर होती रहती है और उसके ऊपर हम कार्रवाई करते ही रहते हैं। तो रोहिंग्या बांग्लादेश है क्या ऐसे? मिलेंगे, अभी तक तो नहीं मिले, मगर मिलेंगे तो जरूर उनको उनके गांव भेज देंगे, पुलिस उनके ऊपर FIR करेगी। मराठी अनिवार्य करता म्हणून काही हिंदी भाषा